हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण सात्विक पण बराच आजारी होता आणि मी पण खूप बिझी होती म्हणून व्हिडिओ बनवलेच नाही. आमची मॉर्निंग आज इतक्या लेट झाली की आम्हाला उठता 11 वाजले आणि उठल्या त्याच्या मावशीचा फोन येणं हे कंपल्सरीच आहे. मावशीचा फोनवर बोलत नंतर आम्ही बोलणं झाल्यानंतर सात्विकला मी टी व्ही लावून दिली, कारण टी व्ही लावल्यानंतर सात्विक मला काम आरामात करू देतो. कारण रात्री इतके भांडे होते, मी ते सगळे घासून ठेवले होते आणि ते मला व्यवस्थित सगळे लावायचे होते. सात्विकला मी टी व्ही लावून दिली आणि तो टी व्हीमध्ये सॉन्ग ऐकत मी माझे सगळे काम केले. बेडरूम पण मला आवरायची होती कारण बेडरूमवर पण खूप पसारा होता. सगळे कामं मी आवरून घेतले आणि मग हॉलमध्ये पण सात्विक इतका राडा करतो की तो पण उचलायचा होता. नंतर सगळे किचन वगैरे आवरून घेतलं मी आणि सात्विकसाठी खायला बनवलं आणि सात्विकला खाऊन मी आंघोळ वगैरे केली आणि त्याचं मस्त आवरून घेतलं. बघा, तो इतकी मस्ती करतो की त्याला असं वाटत होतं मी व्हिडिओ बनवायसाठी क्लिप्स काढत होती. तो असा विचार करत होता की व्हिडिओ कॉलच चालू आहे. नंतर मी खाली गेले आणि चिकन घेऊन आले कारण शुभमला चिकन खायचं होतं आणि मी सात्विकला झोपवलं आणि चिकन वगैरे बनवून घेतलं. नंतर काय सात्विक झोपला थोड्या वेळ आणि लगेच त्याचा आवाज आला, बघते उठला. तर त्याला घेऊन आले आणि माझ्यासोबत किचन ओट्यावर त्याला बसवलं. तो मला स्वयंपाक करू देतो तसं आणि माझ्यासोबत खेळतो पण तसा आणि माझं काम पण होतं म्हणून मी त्याला तिथे बसवून चिकनची भाजी बनवून घेतली. इतकी छान भाजी बनली होती, मला तर खूपच आवडली आणि शुभमचं पण छान जेवण झालं होतं. नंतर भाजी वगैरे झाली आणि शुभम आला. नंतर आम्ही जेवायला घेतलं, जेवण वगैरे केलं. तो बोलला मला की अंकिता आज खूप छान भाजी झालेली आहे, माझ्यासोबतच जेवायला बस. म्हणून मी त्याच्यासोबतच जेवायला बसली आणि शुभम घरी आल्यानंतर सात्विकची एक राईड होतेच म्हणून त्याला तो राईड मारून आणला आणि नंतर मी वर आले. मला भांडे वगैरे घासायचे होते म्हणून मी भांडे वगैरे घासून घेतले. भांडे घासायला आवडत तर नाही पण काय करता, घरी एकटं असल्यावर भांडे घासावंच लागतात. नंतर सात्विक बघा इतका मस्त पेरू खातोय. तो विचार करतोय की मम्मानी मला काय दिलं इतकं छान. आणि नंतर दुपार झालेली होती म्हणून आम्ही 3 वाजले असेल दुपारी मस्त झोपलो कारण रात्री आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. अचानक प्लॅन ठरलेला. आमचे फ्रेंड आले होते, आम्ही गेलो. माहिती नाही आम्ही कुठे जाणार होतो, मी फर्स्ट टाईमच गेले होते. बघते तर काय कुठेतरी एक खेड शिवापूरला एक दर्गा होता, आम्ही तिथे गेलो. सात्विक बघा इतका एन्जॉय करत होता जसं की तो कुठे ओळखीच्या प्लेसवरच आला. इतका एन्जॉय करत होता. आई, मी, समृद्धी दिदी, त्यांचे हजबंड, दादा, आम्ही सगळे गेलो होतो. सात्विकची इतकी मजा बघून मला खूप छान वाटलं. तिथे इतके छान खेळणे होते. मला असं वाटत होतं की घेऊ काहीतरी, पण आम्हाला बराच वेळ झालेला होता. मग शेवट आम्ही जेवण करायला गेलो. आम्ही सगळ्यांनी तिथे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवण केलं आणि नंतर शुभम पण आला. शुभम आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. बघा याची मस्ती कशी असते पप्पासोबत. पप्पा भेटले की त्याला काहीच नाही, आम्हाला सगळ्यांना विसरून जातो तो. नंतर जेवण झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. सगळे आपापल्या घरी आले. घरी गेल्यानंतर दादा वगैरे पण आपल्या घरी गेले. थँक्यू. असा होता आमचा दिवस. बाय बाय.